मुरुम शहरातील पिण्याच्या पाण्याची गळती आणि बस स्थानक परिसरातील रस्त्याच्या कामांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते। याबाबत जिल्ह्यातील नावाजलेले सुप्रसिद्ध दैनिक आरंभ मराठीच्या 26 व 28 फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या अंकात तसेच आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या माध्यमातून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर नगर परिषद प्रशासनाने दखल घेतली आणि खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केली। गेल्या काही दिवसांपासून बस स्थानक परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक अथवा माहिती फलक लावण्यात आले नव्हते। याशिवाय रस्त्यावरच खडी, डस्ट आणि मिक्सिंग मशीन उभे केल्यामुळे वाहन चालकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी तो मार्ग धोकादायक ठरत होता। परिणामी त्या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिले होते। या संदर्भात दैनिक आरंभ मराठी व आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलने मुद्दा उचलून धरत नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले। त्यानंतर प्रशासनाने तात्काळ हालचाल करत पिण्याच्या पाण्याच्या गळतीच्या दुरुस्ती कामास सुरुवात केली। तसेच बस स्थानक परिसरातील रस्त्याच्या कामासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनास जागा करण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रत्येक वेळी माध्यमांमध्ये बातमी झळकल्यावरच प्रशासनाला जाग येते। हे चित्र बदलण्याची आज गरज आहे। रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी कामाच्या ठिकाणी योग्य त्या सूचना फलक आणि सुरक्षा व्यवस्था असायला हवी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे। याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाचे मुरुम शहराध्यक्ष सिद्धलिंग हिरेमठ यांनी दैनिक आरंभ मराठी व आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले की पिण्याच्या पाईपलाईन मधून पाण्याची गळती होत असल्याची माहिती आम्ही नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे केली होती। त्यांनी काम झाले आहे असे खोटे सांगितल्यानंतर त्यानंतर आम्ही गांधीगिरी स्टाईल आंदोलन केल्यानंतर दैनिक आरंभ मराठी व आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलने बातमी प्रसिद्ध केली। नगर परिषदला बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर जाग आली असून त्यांनी या ठिकाणी खोदकामास सुरुवात केली आहे। शिवाय बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी त्यांनी सूचना फलक देखील लावले आहेत। त्यामुळे आता नगरपालिकेला जाग आली आहे। त्याबाबत दैनिक आरंभ मराठी व आम्ही न्यूज पोर्टलचे त्यांनी आभार व्यक्त केले।